पाणंद रस्त्यासाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये 7,92,00,000चा निधी मंजूर. प्रसाद पाटील, धैर्यशील मोरे यांची माहिती. निशिकांत भोसले पाटील दादा यांच्या पाठपुराव्यामुळे प्रलंबित प्रश्न लागले मार्गी. गेल्या 50 वर्षापासून इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित असणाऱ्या पाणंद रस्त्यांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा यांच्या पाठपुराव्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये 18,18,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला होता. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये या रस्त्यांसाठी 7,92,00,000चा निधी मंजूर झाला आहे. आजपर्यंत 145 किमीच्या पाणंद रस्त्यासाठी एकूण 26,10,00,000 रुपयाचा असा भरघोस निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती भाजपाचे प्रदेश सदस्य प्रसाद पाटील व जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे यांनी पत्रकार बैठकीत दिली. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष निवास पाटील, इस्लामपूर शहर मंडल अध्यक्ष अशोकराव खोत, निशिकांत दादा फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय भोसले पाटील, भाजपाचे जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, वाळवा तालुका भाजपा ओबीसी सेलचे अध्यक्ष मधुकर हुबाले, वाळवा तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रवीण माने, भाजपा शहर उपाध्यक्ष भास्कर मोरे, सरचिटणीस संदीप सावंत, प्राध्यापक दत्तात्रय पाटील, प्रवीण परीट, दादासाहेब रसाळ, यदुराज थोरात, रणजित माने, विश्वजित पाटील आदी उपस्थित होते. नमस्कार. आज महायुती सरकारच्या माध्यमातून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सहकार्यातून आणि आमचे नेते निशिकांत दादा भोसले पाटील यांच्या विशेष म्हणण्यापेक्षा अथक प्रयत्नातून वाळवे तालुक्यातल्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातल्या 57 गावातल्या शेतपाणंद रस्त्याचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. त्याचं कारण असं की गेली 50 वर्ष या शेतपाणंदावरती इतकं दुर्लक्ष झालंय की काही रस्ते तर असे आहेत की म्हणजे शेत जमिनीला रस्ता झाल्यापासून आजपर्यंत त्याच्यावरती कुठलाही मुरुम टाकणं किंवा काही खडी टाकणं किंवा काही रस्ता करणं असा कुठलाही प्रकार झालेला नाही. इतके हालात दिवस काढले शेतकऱ्यांनी. त्या सगळ्या शेतकऱ्यांनी येऊन निशिकांत दादांना विशेष करून मागणी केली की आमच्या रस्त्याचं बघा, कारण आम्हाला पावसाळ्यात जे आमचे हाल होत आहेत त्यासाठी आपण निशिकांत दादांच्या पाठपुराव्यामुळं 18,58,00,000 रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. आणि आता दुसऱ्या टप्प्यामध्ये 44 किलोमीटरसाठी 7,92,00,000 रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. असे एकूण आजपर्यंत 145 किलोमीटरच्या पाणंद रस्त्यासाठी एकूण 26,10,00,000 रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. आता यासाठी सर्वांचीच सहकार्य लाभलंय, परंतु निशिकांत दादांच्या जो प्रयत्नाचा जो भाग आहे तो कौतुकास्पद आहे. कारण आजपर्यंत मी असं म्हणेन की विद्यमान आमदारांना का असं वाटलं नाही की आपल्या कारखान्याला ऊस येतोय, सगळा त्याचं जे रॉ मटेरियल आहे, त्याचा जो ऊस आहे या कारखानदारीचा रॉ मटेरियल, ते सगळं ह्या रस्त्याने येतंय. या रस्त्याला दुरुस्तीसाठी ह्या शेतकऱ्यांच्या सहकार्यासाठी कधीही त्यांना असं वाटलं नाही की आपण काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. पण मात्र महायुतीच्या सरकारमध्ये जवळपास सर्वच रस्त्यांचा प्रश्न मिटला. म्हणजे हायवेचा प्रश्न मिटला, हायवे नवीन झालेत, सांगली पेठ रस्ता झाला, त्याचं काम आता चालू आहे, युद्ध पातळीवर चालू आहे. बहिर्नेरली रस्त्याचं आणखीन 2-3 रस्त्यांचे पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्याची कामं चालू आहेत. आता पुसेसावळी तो नागठाणे मार्गे जाणारा रस्ता आहे, त्याचं युद्ध पातळीवर काम चालू आहे. पण हे सगळे मोठे रस्ते झाले. रोज शेतीसाठी जायला लागणारा जो रस्ता आहे, सकाळी दुपारी संध्याकाळी 3 वेळा जायला लागते, कारण जनावर असतात रानामध्ये, वस्ती आहेत रानामध्ये, पाऊस आहे, चिखल आहे, पाणी आहे. या सगळ्या वेळी आपण टाळू शकत नाही शेतीत जाण्याचं, कारण धारेला सकाळी एकदा धार काढायला गेलं पाहिजे, संध्याकाळी एकदा धार काढायला गेलं पाहिजे. अशा वेळी ते रस्ते सुद्धा होणं महत्वाचं आहे. शेतकऱ्यांना सहकार्य करणं महत्वाचं आहे, त्यांचे हाल अपेष्टा संपवणं महत्वाचं आहे. आणि म्हणून निशिकांत दादांनी अतिशय अथक प्रयत्नातून हे पैसे मंजूर करून आणलेत. आपल्या सर्वांचं याबद्दल आभार मानतो. विशेष करून सगळ्या शेतकरी वर्गाला मी धन्यवाद देईन की त्यांनी पाठपुरावा निशिकांत दादांच्याकडे केलाच, आणि निशिकांत दादांना मी धन्यवाद देईन की त्यांनी पाठपुरावा करून शासनाकडून हा सगळा निधी उपलब्ध करून आणला. धन्यवाद. सांगली डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या.